मित्रांनो, तुम्ही बघत आहात पट महाराष्ट्र लाईव्ह. मी वैश्विक आणि आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध जोडी मालक. आज आपण आले आहोत गडेगाव या पटामध्ये फायनलचा खेळ बघण्यासाठी. तुमचं नाव काय आहे? अजय सुधाकरजी लोंदाशे आमगाव, कोणचं आमगाव? दिगोरी आमगाव, दिगोरी. तालुका भंडारा, जिल्हा भंडारा. तालुका भंडारा, जिल्हा भंडारा. आणि बैल जोडी किती आहे तुमच्याकडे? हं? जोडी किती आहे? जोडी बैल जोडी 3 बैल आहेत. 3 बैल आहेत. बैलचे नाव सांगा. शिव, रुद्रा, बजरंग. शिव, रुद्रा, बजरंग. कोणचा शिव? शिव हा आहे, रुद्रा. रुद्रा आहे, जो घरी आहे तो घरी बजरंग. आहे तो बजरंग आहे. इथं किती सेकंद बनले तुमचे? इथे 34-30 आहेत. 34-30. किती नंबरला? इथं 2 नंबर. 2 नंबरला. याच्या आधी किती पट झाले तुमचे? 10 पट झाले आमचे. 10 पट. नवीन जोड आहे. नवीन जोड आहे. तरी पण पहिल्याच वर्ष आहे का तुमच्या? पहिलाच वर्ष आहे. याच्या आधी शौक होता पण जोडी नव्हती. जोडी लहान होती. लहान होती. फॅमिली मध्ये कुणाकडे जोडी होती काय? फॅमिली मध्ये पटाची म्हणजे जोडी मित्रांजवळच. मित्रांची. आता हे मित्रांचेच बैल आहेत. अच्छा. विशाल सार्वे आमगाव. आमगाव. फॅमिली म्हणून म्हणजे आता तुम्ही पहिले व्यक्ती आहात जे पटाच्या शौक म्हणून जोडी घेतली आहेत. हो. कितीची खरेदी आहे? हे हा आहे 2 लाखाचा. अच्छा. हा आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाच्या. कुठून आणल्या तुम्ही? हं? कुठून घेतल्या? हा गाव दिगोरीहून घेतला. दिगोरे. म्हणजे आपल्याच एरियातला आहे तो. हा आपल्या एरियातला गावाजवळचाच आहे. हा आहे चुरडीचा, सपाटेजीचा. अच्छा. काटकर कोण आहेत तुमच्याकडे? दाजीबा फिंडर. ते कसे आहेत? म्हणजे तुमच्यासोबत त्यांचा स्वभाव कसा आहे? जवळचेच आहेत आपले. जवळचे आहेत. कधी म्हणजे पटा वगैरे मध्ये असं काही म्हणजे नाही, आढळला नाही, का की नाही, नाही, गद्दार नाही, वगैरेचं नाही, काही? नाही, नाही. आणि बैलांसोबत त्यांचा स्वभाव वगैरे कसा असतो? चांगलाच असतो. हारल्यानंतर तुम्हाला कसं नाही वाटतं? हारलाय तर असा दुःख नाही, थोडा वेळ होते हो. पण दुःख मानून घेऊ नये हारलेले. आणि हे सांगा की म्हणजे कितीदा जिंकल्यात आणि कितीदा हारल्यात तुम्ही पटामध्ये? जसं 10-15 टाइम तुमच्या खेळणे झाले आहेत. 1 ते 10 मध्ये तुम्ही खेळता. हो हो. आणि सर्वात जे दोनदा प्रसिद्ध फक्त 2दाच हारलाय. कुणाला हारले होते? दिलीप वाघाय केसलवाडा. तिथं किती नंबरला होते? आणि 3 गाव कोणतं? नंबरला. कोणचं गाव? गराळा. कराडा. आणि अजून ते एकदा बोलले ते? एकदाही दिलीप वाघायला हारला गराळ्यामध्ये. आता कसं वाटतंय की म्हणजे वाटत नाही का की त्यांच्यासोबत लागली पाहिजे ना आपण त्यांना पराजित केलं पाहिजे? नाही तर केला ना, एकदा आपणही केला त्यांना अच्छा. माडगीमध्ये. माडगीमध्ये. तिथं किती नंबरला होते? ते 6 नंबरला होते. आणि हे दादा वगैरे कोणा त्यांच्याबद्दल नाही सांगितलं? बैल यांच्याच पाशी राहतात. तुमचं नाव काय आहे दादा? शंकर बंधू भोंडे. आणि भाऊ तुमचं नाव? तुमच्याच ग्रुपचे आहेत का? हो. किती लोक आहेत तुमच्या ग्रुपमध्ये? 15 लोक आहेत. 15 लोक. आणि हे भाऊ वगैरे म्हणजे शौक म्हणूनच येतात की काय? हो हो. शवक नाही, बैल त्यांच्या पाशीच राहतात हे. अच्छा. आणि बैलाच्या खाद्य वगैरे बद्दल सांगाल? खाद्य म्हणजे आता कणिक आपला चमनप्रास आहे, आपला म्हणजे गावठी खाद्य देतात गावठी त्यांना? खाद्य आहे आपला. असं दुसऱ्या प्रकारच्या कसल्याही त्रास नाही वगैरे नाही नाही? नाही नाही. आणि पटाबद्दल काय सांगणे तुमच्या की जे पट बंद झाले होते आणि आता सुरू झाले? नाही, चांगले झाले जे पट चालू झाले तर. म्हणजे असं का वाटते तुम्हाला की चांगले झाले? जसं शेतकऱ्यांसाठी बैल आपल्या म्हणजे फॅमिली मेंबर सारखेच असतो. हो आणि आधी कसं होता की पट बंद होते तर बैलाची काय हालत होती ते तुम्हाला पण माहित आहे. हो हो. म्हणजे त्याला काटण्या वगैरे साठी बैल घेऊन जात होते. आणि पट आहेत म्हणून शेतकरी 2 पण कामासाठी, एक शेतीच्या कामासाठी पण बैल ठेवतात आणि हो. ते पट एक शौक म्हणून पण ठेवतात. नाही, चांगला आहे बैल. पट चालू झाले, साऱ्या रोजगार मिळाला लोकांना. रोजगार कशा प्रकारे मिळतो? रोजगार कशा प्रकारे म्हणजे डाला जसा गाडीवाल्याला भाडा मिळाला, हो. जसा माणसाचा मेंटेनन्स होऊन राहिला. तुम्हाला मग असं परवडतो का की म्हणजे आता कोणत्या शवक म्हणून तर खेळणे. शवक म्हणून खेळणे आहे, हो. नाही तर या बक्षिसात रुपया नाही वाचत. एक शौक म्हणून एक तुम्ही शौक म्हणून नाव चालल्या पाहिजे बा, या हिशोबाने